मराठी माणसाने उद्योग व्यवसायात यावे, यातील खाचखळगे समजून घ्यावे. व्यवसाय सुरू करताना प्रॉब्लेम येण्याच्या आधी त्यातले रिस्क फॅक्टर जर आपल्याला कळले आणि ते आपण मायनस करू शकलो तर पहिली पायरी अपयशाची ही माझ्या मते उक्ती आपण बंद करू. तोच काहीसा प्रकार आहे. मराठी समाजामध्ये उद्योजकता वाढविण्यासाठी कायम प्रेरणेचा झरा असणाऱ्या या संस्थाचे विशेष कौतुक करणे आवश्यक आहे. उद्योजक साम्राज्य ही संस्था उद्योजकांसाठी विविध मार्गदर्शन मेळावे भरवीत असून विविध व्यवसाय प्रशिक्षकांनी व उद्योजकांनी त्या मेळाव्यातून मार्गदर्शन केलेले आहे. उद्योग साम्राज्याचे संस्थापक श्री संजय लाड यांचा सन्मान आज आपण इथे करणार आहोत. मला उद्योजक साम्राज्य हे नक्की काय करते हे तुमच्याबरोबर शेअर करायला नक्कीच आवडेल. आपल्या आयुष्यात वैयक्तिक स्वातंत्र्य आणि आर्थिक साम्राज्य स्थापन करण्याची चळवळ यशस्वी उद्योगाचा झेंडा फडकवल्याशिवाय होऊ शकत नाही आणि समविचारी समध्ययी उद्योजक बंधू भगिनींनी एकत्र येऊन एकमेकांना सर्वतोपरी मदत करणे ही काळाची गरज आहे. मराठी माणूस उद्योगात मागे आहे का? मी आहे म्हणत नाही, मी विचारते आहे का? मराठी उद्योजकांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रात जास्तीत जास्त यशस्वी मराठी उद्योजक घडावे म्हणून उद्योजकांना संघटित करून त्यांना स्वतंत्र उद्योगधंद्याचा मंत्र देऊन त्यांच्या ध्येयाच्या दिशेने वेगवान प्रगती मिळवून देणे हे आणि श्रीमंत मार्गावरून जाण्यासाठी उद्योजक साम्राज्य या संस्थेने ही चळवळ सुरू केलेली आहे. मला खरंच छाती फुलवून सांगायला आवडेल की या अशाही एका संस्थेचा आपण अर्थसंकेतच्या माध्यमातून सत्कार करत आहोत. मी श्री संजय लाड सरांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. लाड सर, त्यांनी त्यांना सन्मानपत्र द्यावे. तसेच श्री नयन बेडा सर यांना मी मानपत्र देण्याची विनंती करतोय. गेली 2 वर्ष आपण उद्योजक साम्राज्यामध्ये मराठी उद्योजकांना एकत्र आणून त्यांना एकमेकांशी नेटवर्किंग करायला भाग पाडतोय आणि त्यांना सांगतोय की ओळखी वाढवा, बिझनेस वाढवा. आमच्या या कार्याची दखल घेऊन श्री अमित बागवे यांनी आम्हाला उल्लेखनीय कामगिरी हा पुरस्कार देऊ केला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तर त्यांच्यासाठी मी 2 ओळी लिहिलेल्या आहेत, त्या मला इथे बोलू इच्छितात जर तुमची परमिशन असेल तर. मी अर्ज किया है बोलल्यानंतर तुम्हाला ईर्ष्या जरूर बोलायचंय. अर्ज किया है. कुछ लोग पराये होकर भी अपने लगते हैं, कुछ लोग पराये होकर भी अपने लगते हैं, सारे अपने अपने नहीं होते. कुछ लोग पराये होकर भी अपने लगते हैं, सारे अपने अपने नहीं होते हैं. अमित बागवे सर को देख के कौन कहेंगे कि तारे जमीन पर नहीं होते हैं. धन्यवाद.